नमस्कार आणि येवकार. आयच्या ह्या खाशेल्या प्रेस कॉन्फरन्साक आमचे बरोबर आसात गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट श्रीनिवास खलप, आमचे नॉर्थ गोवाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब विरेन शिरोडकर, तसेच NSUIचे आमचे अध्यक्ष नौशाद. आज समेज गोंयकारांक गोकुळ अष्टमीच्यो मनोवणी परबीं. कालच्या पेपराचेर आमी सगळ्यो हेडलायन्स पळयल्यो. हेडलायन्स कितें? फुटीरवादी शक्ती सोबत काँग्रेसची युती. कोण म्हणटा? फडणवीस. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार यशस्वी. कोण म्हणटा? फडणवीस. देश विघातक शक्तींशी विरोधकांची हात मिळवणी. कोण म्हणटा? फडणवीस. Opposition forces trying to destroy democracy and constitution. फडणवीस. सगळे ताजे स्टेटमेंट. Opposition strategy is to create division among people. कोण? फडणवीस. देश लोकशाही कमजोर करण्याचा विरोधकांचा डाव. फडणवीस. आणि असे सगळे पेपर जर आम्ही काढून पहिले जाल्यार हेडलाईन सेज की देवेंद्र फडणवीसान सांगले की 2024 जे लोकसभा इलेक्शन जाले तो सांगता की थंय काँग्रेस पक्षाक आणि इतर आघाडी आमचे इंडिया आघाडीचे जे पक्ष आशिल्ले तांणी लोकांक फोडपाचो प्रयत्न केलो. तो सांगता की आमचे लीडर श्री राहुल गांधी जे आज लोकसभेचे विरोधी नेते जाल्यात, तो सांगता तांचो चेहरो घेऊन हे बाकीचे इतर सगळे पक्षांक या देशान आमचे संविधान आणि खंय तरी डेमोक्रेसी म्हाका दिसता धोक्यान हाडपाचो प्रयत्न केलो अशें फडणवीस सांगता. आता उलयता कोण? अरे ह्या फडणवीसाक मोरल अधिकारूच ना उलोवपाक. खरो म्हणल्यार डेमोक्रेसीचो जर कोणे मर्डर केला जाल्यार ह्या फडणवीसान केला. ताणें महाराष्ट्रान बाकीचे जे पक्ष आशिल्ले तांकां फोडपाचो प्रयत्न केलो. NCP ही कोणे फोडली? म्हाका दिसता फडणवीसान हाजेर उत्तर दिवपाक जाय. शिवसेना कोणे फोडली? हाजेर फडणवीसान उत्तर दिवपाक जाय. अरे जेन्ना हांचो प्रधानमंत्री आणि हो खुद फडणवीस सांगतालो की 60,000 कोटी रुपयाचो इरिगेशन स्कॅम जाला आणि दुसरे दिसा त्याच मनशाक त्या पक्षान घेता आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर करता. तुझी डेमोक्रेसी खंय उरली? जेन्ना फडणवीस गोंयान बीजेपीचे कार्यालयाचे पायभरणी करपाक आयिल्लो. म्हाका दिसता गोंय बीजेपीन खरें म्हणल्यार फडणवीसाक कितें हाडलो तो म्हाका कळना. कित्याक फडणवीसाचे पांय गुण जाल्यार सारके ना. कित्याक ताणें 2024 लोकसभाच्या पयलीं पळय महाराष्ट्रान ताणें पक्ष पळय फोडले. शिवसेना फोडली, NCP फोडलो आणि महाराष्ट्राच्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत कितें दाखयले? 24 वयल्यान 9 राहिले हाजे खासदार. येदो सकाळी आमी एक न्यूज पळयली की मालवण जो राजकोट जो फोर्ट किल्लो जो आसा थंय नेवी डे दिसा प्रधानमंत्र्यान येवन थंय छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची थंय स्थापना केली. 1 वर्स सुद्धा जावना तो छत्रपती शिवाजी महाराजाचो आज स्टॅच्यू पडलो. हाजे वयल्यान कितें दाखयता की तुम्ही महाराजाचो स्टॅच्यू सुद्धा सांबाळपाक जालना. हे येता त्या असेंब्ली इलेक्शनान तुमचो तसोच डाऊनफॉल जावपाचो. तुम्ही महाराष्ट्रांतल्यान नश्ट जातले. म्हाका दिसता देवेंद्र फडणवीसान जे ओपोजिशनाचेर खापड फोडपाचो जो प्रयत्न केला, जी आश्वासना हाज्या प्रधानमंत्रीन जी गेल्ली 10 वर्सां दिल्ली आणि ज्याची परिस्थिती आज पुराय देशभर जी जाल्या हे खंय तरी काढून आज विरोधकांच्या माथ्यार मारपाक सोदता. आज हो देशाचे जनता आज ह्या बीजेपीच्या सरकाराक विचारता की तुम्ही दिल्ली आश्वासना आज अनएम्प्लॉयमेंट नंबर 1 पावलो. आज प्राइस रायज वाढत आसा, इन्फ्लेशन वाढत आसा. जो रुपी 2014 जेन्ना प्रधानमंत्र्यान सांगला आपण 50 हाडटा तो आज खंय तरी 83 पावलो. दिसान दीस आमचो रुपी कोलॅप्स जायता. जी रॉंग इम्प्लिमेंटेशन ऑफ GST केला, जे
करप्शन इज एट पीक टुडे. आज तुम्ही प्रत्येक खात्यान जर वचून आज पळयत गोंयांत जाल्यार प्रत्येक डिपार्टमेंटान प्रत्येक खात्यान करप्शन आज वाडिल्लें आसा. जे लँड कन्वर्जन, जे गोंयचे भाटां बेसां हांणी पळय कायदे नवे नवे हाडून पळय गोंय काबार करपाचो जो प्रयत्न केला, ह्या गेल्ल्या पावसान आमी पळयलें की वचत थंय आज कशे फ्लड जायले. कित्याक आयले? कित्याक हांणी लो लायंग एरिया भरल्यो आनी हिल कटिंग केलें. ताका लागून आज गोंयची हांणी नाश करून उडयल्लो आसा. म्हाका दिसता फडणवीसाक कसलोच मोरल अधिकार ना हांगा येवन उलोवपाक की आज काँग्रेस पक्ष खंय तरी लोकांक फोडपाचो प्रयत्न करता. काँग्रेस पक्षान तो सांगता की आज विरोधकांनी तो म्हणटा आज डेमोक्रेसी धोक्यान आसा, कॉन्स्टिट्यूशन आमी धोक्यान आसा असो तो जो पळय उल्लेख करता. म्हाका दिसता ताका कसलोच मोरल अधिकार ना. कित्याक देवेंद्र फडणवीसान हे पळय 8 जाण जाणी महालक्ष्मी देवी मुखार वचून जी सोपूत घेतिल्ली, बांबोळे खुर्सा मुखार वचून सोपूत घेतिल्ली आनी सांगिल्लें की कसले आमीश दिले आमी वचचे ना म्हणून. ह्या लोकांक कशे फोडले ते पयलीं ताणें सांगचें. तुवें कॉन्स्टिट्यूशन 10 शेड्युलाचो जो मर्डर केलो आनी ह्या 8 लोकांक तुवें पक्ष फोडून व्हेला, तुका कसलोच अधिकार ना सांगपाक की आज आमी देश फोडपाक सोदता किंवा देशान आमी डेमोक्रेसी तोडपाक सोदता. अरे ज्या काँग्रेस पक्षान 60 वर्सां ह्या राज्यान ह्या देशान जेन्ना राज केले, खंय तरी डेमोक्रेसी सांबाळून दवरली. ह्या देशांतल्या जनतेक जे संविधानान अधिकार आसा ते दिवपाचो प्रयत्न केलो, लोकांचे प्रोटेक्शन आशिल्लें. जर तर ही बीजेपी जर तर सत्तेर आशिल्ली जाल्यार आज आमी डेमोक्रेसी आसचे नाशिल्ले. आज आमी डिक्टेटरशीप आसता आशिल्ली खंय तरी. गेल्ल्या 10 वर्सांक आमी पळयल्या की मोदीच्या राज्यान ह्या देशान कशी डिक्टेटरशीप चल्लेली ती. आणि 2024चे लोकसभाचे जे निकाल जालो ताच्या वयल्यान ह्या देशाच्या जनतेन म्हाका दिसता ह्या भारतीय जनता पार्टीक कितें ती देख दाखयल्ली आसा. सो वी कंडेम द स्टेटमेंट ऑफ देवेंद्र फडणवीस, जाका कसलोच मोरल अधिकार ना हांगा येवन उलोवपाचो. कित्याक ही इज द मास्टर ऑफ डिफेक्शन. देवेंद्र फडणवीसान PhD केल्ली आसा मर्डर ऑफ डेमोक्रेसीची, मर्डर ऑफ कॉन्स्टिट्यूशनाची. कित्याक ह्याच मनशान महाराष्ट्रान पार्ट्यो फोडिल्ल्यो आसा. ह्याच मनशान ज्या पॉलिटिशियनाचेर तो सांगतालो 60-60 हजार करोडाचे स्कॅम आसा, त्याच मनशाक घेवन हाणें ते सरकार केल्लें आसा. आज खंय तरी देवेंद्र फडणवीसाक खंय तरी रियलायज जालां की 2024 लोकसभाची जी आमची गत जाली आनी आज तांणी महाराष्ट्राचो जो अभिमान आसा छत्रपती शिवाजी महाराज, ताचो आज पुतळो सुद्धा ह्या सरकारान खंय तरी करप्शनाच्या आडान उडयलो. सो वी कंडेम द स्टेटमेंट ऑफ देवेंद्र फडणवीस. आनी म्हाका दिसता देवेंद्र फडणवीसान वचून आपल्या महाराष्ट्रान पोवचें. तो पाय भरणेक आयिल्लो काय जे ताणें पळय फाटल्या दिसांनी तिकीट्यो दिल्ल्यो तांचे कडल्यान तो हिशोब घेवपाक आयिल्लो तें म्हाका खबर ना. कदाचित तो तांचे कडल्यान हिशोब घेवपाक आयिल्लो दिसता. कित्याक आतां महाराष्ट्रान इलेक्शन आहा, सो थंय बॅगेची ताका गरज आसतली. सो मे बी त्या रिजनाक तो हांगा आयिल्लो. सो आय थिंक इट इज सॅड दॅट जे लोक संविधानाचो कत्ल करता, जे लोक डेमोक्रेसीन बिलीव करनात, तेच आज लोक खंय तरी लोकां भितर फूट घालपाचो प्रयत्न करतात. आमी पळयलें की गोंयचे जेन्ना लोकसभेचे इलेक्शन जालें तेन्ना गोंय राज्याचो मुख्यमंत्री, गोंय राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष, ह्या दोगांनी रिजल्टाच्या पयलीं आनी रिजल्टाच्या मागीर आमी पळयलें की लोकांक कशे ते जातीच्या बेसिसाचेर डिवायड करपाचो हांणी प्रयत्न केलो. सो वी कंडेम द स्टेटमेंट ऑफ देवेंद्र फडणवीस. कितें क्वेश्चन्स आसा जाल्यार वील टेक द क्वेश्चन्स. बॅगो कसल्यो व्हरपाक गेल्यो? आतां ते फाउंडेशन स्टोनाचे इनॉग्रेशन आयिल्लो, तो उलयता संविधानाचेर. तो उलयता की आज डेमोक्रेसी मर्डर जाल्या म्हणून. अरे तूं आयला कित्याक? तूं ताजेर उलय मरे. तुमी आतां आनी मजा अशी की 3 डेडलायनी दिल्या तांणी.
देवेंद्र फडणवीस एक डेट दिता, गोय राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष एक डेट दिता आणि मुख्यमंत्री आणि एक डेट दिता. कोण सांगता 2025 जातले, कोण म्हणता 2026 जातले, कोण म्हणता 2027 जातले. अरे ह्यो डेडलाईनी तुम्ही ऑफिस तुम्ही जाय ते करा, गोयच्या जनतेक पडलेले ना. तुम्ही आज डेडलाईन दिया की जे आज हॉस्पिटल गोयची सारखी ना. काल आम्ही पहिले की मडगावच्या शहरान बाबडो एकट्याचो ऍक्सिडेंट जाऊन तो थंय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आयलो, ताचो जीव गेलो कित्याक हांचेकडे ॲम्ब्युलन्स नाशिल्ली. आम्ही पळय की 70च्या गावान थंय स्कुलाच्या वयर ताडपत्र घातल्या. आज आम्ही पळयल्या की रस्त्याचेर फोण पडलेल्या, मनीस आज ह्या फोणान पडून मरता. ताची डेडलाईन दिया मरे तुम्ही. जे आज लोकांक सोशल वेलफेअर स्किमाच्या अंडर जे पैसे येना ताची डेडलाईन दिया. तुमच्या ऑफिसाची डेडलाईनची गोयच्या जनतेक पडले ना. म्हाका दिसता देवेंद्र फडणवीस जो गोंयांत आयिल्लो तो महाराष्ट्र इलेक्शनाक बेगो उबारपाक आयलो अशें दिसता पयल्यान वातावरण पयल्यान. अमित सर, फडणवीसांनी परत एक स्टेटमेंट केलेलं आहे की राहुल गांधी जरी चेहरा असले तरी म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अराजकता माजवणारे काही घटक कारणीभूत होते किंवा ते प्रयत्न करत होते. लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर दक्षिण गोव्याच्या वेळेला तुम्हाला म्हणजे विजय मिळाला, त्याच्यानंतर अनेक प्रश्न तयार झालेले होते. त्याच्यावर सदानंद तानावडे असतील किंवा सीएम असेल, त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष वक्तव्य केलेलं होतं की काही घटकांच्यामुळे बीजेपीचा तिथं पराभव झाला म्हणून. फडणवीसांच्या या वक्तव्यामधनं तुम्हाला असं वाटतं का की हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असा एक वाद फडणवीसांनी आपल्या स्टेटमेंटमधनं केलेला आहे का? सी, गोवा म्हणटा ती आयडेंटिटी वी आर नोन वर्ल्ड वायड. टाइम एंड अगेन वी आर सेइंग आणि इट इज अ फॅक्ट. आमचो हांगा ब्रदरहूड जो आसा पळय न्ही वो वर्ल्ड वायड वी आर नोन. शेकड्यांनी वर्सां जाली हांगा डिफरंट धर्माचे लोक भावार्थान रावतात. एक ब्रदरहूड आसा आणि जो कितलीशी वर्सां आमी पळयलो की तो चालूच आशिल्लो. आतां चवथ येता, चवथीक आमचे जे क्रिस्तांव फ्रेंड आसा ते आमगेर येतले, मुस्लीम भाव ते येतले. मागीर जेन्ना ईद येता तेन्ना आमी तांगेर वता, जेन्ना क्रिसमस येता तेन्ना हिंदू थंय वता. सो हांगा गोंयांत लोक ब्रदरहूडान रावताले. पूण जे लोकसभा इलेक्शन जे जालें तातूंत आमी पळयलें की पयलीं चालू केले तांचे आदले मंत्री निलेश काब्राल. इलेक्शनाच्या दिसा 8 वरांचेर ताणें स्टेटमेंट केलो कितें म्हणून की चर्चीन सांगलां की काँग्रेसीक बॅक करा, इंडिया अलायन्साक बॅक करा. जसो निकाल आयलो तशें आमी पळयलें की तांणी सांगलें की 1 सेक्शन ऑफ द रिलीजन सपोर्टेड 1 पार्टी. अरे तुम्ही कित्याक लोकांक फोडपाक आयला? तुम्ही लोकांचो मॅन्डेट दिल्लो कबूल करा मरे. एका सायडीन जेन्ना रिझल्ट जालो तेन्ना मुख्यमंत्री आणि गोंय राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष सांगता की काही धर्माचे लोक एकठांय आयले म्हणून काँग्रेसीचो जीत जालो. आणि फडणवीस येता आणि सांगता की काँग्रेस पक्ष फोडपाक सोदता. हे कितें म्हणल्यार हाच्या वयल्यान क्लियर जाता की तुम्ही ह्या देशान तशेंच गोंयांत खंय तरी लोकां भितर फूट घालपाचो तुम्ही प्रयत्न करता. जाती भितर, धर्मा भितर, फाल्यां भाशा भितर तुम्ही जो फूट घालतले. सो ही बीजेपीची USP की लोकांक फोडप, लोकांक डिवायड करप, कॉन्स्टिट्यूशनाचो कतल करप आणि डेमोक्रेसीचो मर्डर करप आणि हेड टुवर्ड्स डिक्टेटरशिप. बीजेपीची हीच पद्धत बंद करण्यासाठी काँग्रेस पुढे काय करणार? निवडणुकीला फक्त 2 वर्ष आहे. म्हाका दिसता 2024चे जर आमी लोकसभा इलेक्शन जर पळयत आणि जाणी नारो दिल्लो की 400 पार, म्हाका दिसता ह्या देशाच्या जनतेन तांकां कितें तें दाखयल्लें आसा. जे आतां 3 राज्याचे जे इलेक्शन जावपाचें आहा नोव्हेंबराक आणि डिसेंबराक, ताच्या वयल्यान क्लियर जातले की ह्या देशाची जनता आणि ह्या बीजेपीच्या फटींग आश्वासनाचेर ना. महाराष्ट्रान स्पेसिफिकली तुका हांव सांगता की देवेंद्र फडणवीस खंय तरी हल्ला. देवेंद्र फडणवीसाच्या पांया सकयली जमीन खंय तरी हल्ल्या म्हणून तो येवन हांगा नाका आशिल्ले स्टेटमेंट करता. देवेंद्र फडणवीसान वचून महाराष्ट्रात लक्ष घालचें कित्याक महाराष्ट्रान बीजेपीचो कंप्लीट थंय वायप आउट जातली. कित्याक बीजेपीन थंय डेमोक्रेसीचो कत्ल केल्लो आसा, ते पार्ट्यान तांणी फोडिल्ले आसा आणि ताजो रिझल्ट आमी लोकसभेक पळयला. सो म्हाका खात्री आसा की ते महाविकास आघाडीचे येता त्या नोव्हेंबर म्हयन्यान महाराष्ट्रान हे महाविकास आघाडीचे थंय सरकार स्थापन जातलें.
अमित बाब, आज टॅक्सीचो विशय जाल्लो, सीएमूय तांकां मेळ्ळेले आनी खंय तरी मोपा टॅक्सीचो कावंटर हो तांकां दिता अशें म्हटलां. एक्चुअली आज आमचो टॉपिक आशिल्लो हो, तूं आतां काडला म्हणून आय वील जस्ट टेल यू. टॅक्सीचो जो विशय पळय चालू आसा न्ही, हो आमी गेल्ले ऑलमोस्ट 5-6 दीस जाले हो ड्रामा पळयता. आनी दीस इज नथींग बट जे पॉलिटिकल लोक जे आसा, जे निवडून आयिल्ले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे आसा पळय, हे हांचो हात आसा. हांव चड भितर वचना, बट इन डिटेल एक्चुअली आमी वी आर ट्रायंग टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन की बाबा थंय चल्लां कितें. मोपा स्थानीक पेडणेच्या लोकांक कशें हे सरकार फटयता, थंय कितें एक्झॅक्टली चल्लां हाचो शोध आमचो चालू आसा. तातूंतलो हांव तुका एकूच उदाहरण दिता. थंय एक कंपनी आसा कॉल्ड एज जेमीज टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आता मुख्यमंत्री पळय येदो तुमकां सांगतालो की आपूण 7 ते 5 पॉयंट रिझॉल्व केले, मुख्यमंत्र्यान ह्या पॉयंटाचेर क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय. आता मुख्यमंत्र्याक हांव सांगता, थंय एक कंपनी आहा कॉल्ड एज जेमीज टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ही कोणाची कंपनी? थंय ही कंपनी इज रेजिस्टर्ड एज अ LLP फर्म. 4 पार्टनर आहा भितर. कोण ते पार्टनर? एक आसा संजय नारायण तुळसकर. वो कोण? वो फॉर्मर सरपंच ऑफ नागझर, हु इज अ क्लोज एड ऑफ प्रवीण आर्लेकर. हाचे 15% स्टेक आसा त्या कंपनीत. दुसरो आसा विवेक पेडणेकर. वो कोण? वो प्रवीण आर्लेकराचो रायट हँड सारको. हाचे 45% स्टेक आसा त्या कंपनीत. तिसरो तुकाराम हरमळकर. वो कोण? ही इज द ex-ZP, हु इज द क्लोज एड ऑफ प्रवीण आर्लेकर, जाचो स्टेक आसा 15%. ताचो स्टेक आसा 15%, 25%. ताचे प्रोफेशन कितें आता या तुकाराम हरमळकराचे? ही इज इनटू कन्स्ट्रक्शन, ही इज इनटू रियल इस्टेट बिझनेस, आणि ही इज अ पार्टनर ऑफ शरद शेट्ये. शरद शेट्ये कोण? बिचोलेचो आमदार चंद्रकांत शेट्येचो भाव इज शरद शेट्ये. ताचे कितले पर्सेंट? 25%. चौथे श्रुती गावस, जिचे 15% स्टेक आसा या जेमीज टूर्स अँड ट्रॅव्हल्सान. ही कोण? हिचो बापूय तुळशीदास गावस इज द सरपंच ऑफ चांदेल आसापूर विलेज पंचायत, आणि तो बीजेपीचो पेडणेचो अध्यक्ष. आता हाचे वयल्यान कितें सिद्ध जाता? ह्या कंपनीन जेमीसान कसलेच टेंडर भरूना, हाणे कसलेच बिडिंग प्रोसिजर फॉलो करूना. हाका डायरेक्ट काडला आनी काउंटर दिला. आणि इन्फॉर्मेशन म्हाका मेळ्ळा ते की ह्या 4 भितरलो एक पळय पार्टनर आसा न्ही, तुकाराम हरमलकर, जो फॉर्मर ZP, ताणे आपल्या बायलेच्या नावार गाडयो घेतल्यात, अर्चना तुकाराम हरमळकर, आणि ह्यो सगळ्यो गाडयो चलता गोवा मायल्साक. सो हो काउंटर सरकारान कितें सांगिल्लें की जे बाबडे ब्ल्यू टॅक्सी पेडणेकार आसा तांकां दवरिल्लो काउंटर. सो ह्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांनी, ह्या MLAंनी स्वताच्या स्वार्थात, आणि हाचे कडेन गाडयो कितल्यो आसा ते काउंटरचेर 109 गाडयो रजिस्टर आहा ह्या जेबीसा कडेन. मुख्यमंत्री पळय सांगता पळय आपूण 5 तांचे कबूल केले म्हणून पयलीं हाचे कॅन्सल कर, बिकॉज दिस इज डायरेक्ट मरे. हे सगळे ZP कोण? बीजेपीचो मंडळ अध्यक्ष, कोण आमदाराचो राईट हँड, कोण बिचोले आमदाराचो भाव. हे चल्लां कितें? जे स्थानिक पेडणेकार जांकां ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर दिता म्हणून सांगिल्लो, ज्यांची मागणी आशिल्ली की आमकां ते काउंटर दिवचो, जांकां अजून काउंटर दिवना, हे पॉलिटिकल MLA एफिलिएटेड लोकांक पयलीं काउंटर दिता तुमी विदाउट एनी बिडिंग प्रोसिजर. त्या चौकशी करा, हे विचारा मुख्यमंत्र्याक तुमी. तेन्नाच दिला मरे. जेबी खूप जाण आहा ते, कोण श्रद्धा माइल्स आसा, न्यू एज आहा, ताज आहा, गोंयकार आहा. पण ते टॅक्सी वाल्यान कित्याक विड्रॉ करचो काडचो म्हणटा? अरे हो काउंटर, आता तू म्हाका सांग, स्थानिक लोक थंय झगडटाले आमकां काउंटर दी म्हणून. अनेक काउंटरा बद्दल स्थानिक ते पेडणेकार टॅक्सीवाले ज्यांचो जागो गेला, ज्यांका थंय हु आर लुजर्स एक्चुअली,
तांकां कॉम्पेन्सेशन म्हणून थंय टॅक्सी धंदो तांणी केलो. आतां तांकां खरें म्हणल्यार अधिकार थंय कावंटर पयलीं मेळपा जाय. अरे त्या सरकारान तांकां रडयले, अक्षरशः रडयले मरे. आज मेरेन त्या स्थानीक ब्लू कॅबाक कावंटर ना. वच आनी पळय एअरपोर्टाचेर तांकां खंय तरी भायर काडला आनी बारीकशें कितें दिलां खुबशी. आनी ह्या जेमीस म्हणटा ताका पयलीं दिला विदाउट डायरेक्ट अलॉटमेंट. स्टार्टिंगान एअरपोर्ट चालू जाला तेन्ना. सो मुख्यमंत्र्यान सांगचें मरे की मुख्यमंत्र्याक हातून शेअर आहा. 4 लोक आहे आता हातूंतले कोण मुख्यमंत्र्याक पावयत ते म्हाका खबर ना. ते म्हणपाक शकता आमी पेडणेकारूच म्हणपाक शकता ते खंयचे ते पेडणेकर. आता चंद्रकांत शेटयाचो जो भाव आसा तो खंयचो पेडणेकर. दुसरो जो मेजॉरिटी शेअर होल्डर आसा विवेक पेडणेकर, जाचे सरनेम पेडणेकर, हो खंय रावता? हो पार्रा रावता मरे. जाचो धंदो यशोदा ट्रॅव्हल जो बशी चलयता, सो सरनेम म्हणून ताका थंय कावंटर दिवपाचो. त्या स्थानीक लोकांक त्या असोसिएशनाक तुवें कित्याक दिवना? आनी हांगा कित्याक 25% शेअर? 45% 25 सुद्दां न्ही. कित्याक तूं आमदाराचो रायट हँड म्हणून? सो दीस इज नथींग बट अ कॉन्स्पिरसी जातून हे बारीक सामान्य टॅक्सीवाल्यांक फटयतात. लोकांक जे जे कोण खरेच पळय लँड लुजर आसा, खरे इफेक्टेड आहा, ते बाबडे थंयच उरले झगडत. तो जो तुळशीदास म्हणटा तो आयज टॅक्सीवाल्यां बरोबर आसलो काल आयज. हे डॉक्युमेंट्स आमकां आतां मेळ्ळ्या. सो हे आतां दिता मरे टॅक्सीवाल्यांक. तांकांय कळूं न्ही कोणाचे कितले शेअर आहा ते. अरे जे स्थानीक लोक असोसिएशन मागता काउंटर दी म्हणून तांकां तुमी काउंटर दिना. आणि हे सगळे 4 लोक जे एमएलए एफिलिएटेड आहात तांकां तुमी काउंटर दिता. हाजेर प्रवीण आल्लेकरान क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय. डायरेक्ट नेक्सेस बिटवीन द एमएलए एंड द काउंटर. तुम्ही म्हणटा की पेडणेचे लोक प्रतिनिधी पेडणेकारांक फसयता. 100%. अरे म्हणून हे उक्ते जाल्ले आतां. आनीक शोध चालू आहा आमचो. दिस इज वन कंपनी कॉल्ड एज जेमीस, जाचे आमी एक्सपोज केला. आनीकूय खूब आहा थंय. सो जाता कितें की हे पळय सगळे पॉलिटिशियन लोक आहा ते आपल्या स्वार्थाक लागून, आपली बोरसां भरपाक लागून सामान्य गोंयकारांक काबार करतात. दिस इज व्हेरी क्लियर. प्रवीण आल्लेकर आणि मुख्यमंत्र्यान पयलीं सांगचे की हो जेमीस काउंटर तुवें खंयच्या आधाराचेर दिलो, काय तुजे कितले हातून स्टेक आसा. ना जाल्यार हो काउंटर बंद कर आणि ते हांकां दी स्थानीक लोक जे ते टॅक्सी युनियन आहा तांकां दी हो काउंटर. बिकॉज दॅट इज देअर रायट. एमएलएचो रायट दी तो. अमित सर, हा तर विषय आहेच, पण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे टॅक्सीचा विषय हा ॲप बेस्ड टॅक्सी आणि स्थानिक टॅक्सी अशा पद्धतीनं सुरू आहे. काँग्रेसचा ॲप बेस्ड टॅक्सीला पाठिंबा आहे का, ज्यावरती आज सरकार अडून बसलेलं आहे? म्हाका दिसता गव्हर्नमेंट मरे मुद्दम करता. ही सगळी डिवायड अँड रूल पॉलिटिक्स इज बींग प्लेड बाय द बीजेपी. तूं आज देशभर खंयच्या एअरपोर्टार वच, तूं आज बेंगलोर वच, तूं आज बॉम्बे वच, तूं आज दिल्ली वच, तूं आज अहमदाबाद वच, तूं भायल्या राज्यांत गेलो जाल्यार कितें प्रिफर करता? ओला ऑर उबर करता. तूं म्हाका खंयच्या एका एअरपोर्टाचेर दाखय एग्रिगेटराचो स्टँड. जे ऑनलायन ॲप बेज आसा पळय तांकां काउंटर नासता, तांकां पिकअप पॉयंट आसता. दिया मरे पिकअप पॉयंट. काउंटर कित्याक दिला तुवें? अरे तूं आज झोमॅटो आसा तर तूं आतां झोमॅटोन समज तुका आतां जर अशें धरया की तुका आतां भूक लागली आनी सामोसा खावपा जाय आनी तुका तातूंत वचपाचें ना, तूं कितें करता? झोमॅटो तूं झोमॅटोचेर बूक करता, बरोबर? आतां फाल्यां झोमॅटोन तातो भायर काउंटर घालून बसपाचें? तूं म्हाका सांग, फाल्यां झोमॅटोन किंवा स्विगीन तातोच्या भायर काउंटर घालून बसपाचें? पण त्याला जीटीडीसीचा परवाना आहे ना, परमिशन दिले. कितें सांगलें की सरकार मुद्दाम करता ही झगडी लावपाक. सरकार मुद्दाम ॲप बेस्ड टॅक्सीला काँग्रेसचा पाठिंबा. जो तांचो डिमांड आसा पळय, तांणी खंय सांगला की ॲप बेस्ड टॅक्सी बंद कर म्हणून मोपा एअरपोर्टाचेर? काँग्रेसचा पाठिंबा तांचो ना. तांचो डिमांड इज वॉट दॅट डोंट गिव्ह देम काउंटर. दे आर सेइंग पिकअप पॉइंट दी. वेर दे आर सेइंग दॅट वी वॉन्ट टू स्टॉप ॲप बेस्ड एग्रिगेटर. खंयच म्हणिल्लें ना तांणी. आनी मेमोरंडम जो दिला ते वाचा मरे. हो टॅक्सीचो पळय विशय आसा, हो सरकार मुद्दामून तो फूट घालपाक लागून आनी तांच्या भितर डिस्ट्रेस करपाक लागून हो मुद्दम सरकार आय थिंक इज द
रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग ऑल दीस कन्फ्युजन आणि तांच्या भितर फूट घालप. बीजेपीचे ऑफिस आहा न्हू, म्हणजे ते व्हडली बिल्डिंग कशी, तुमचे अजून भाड्याचे हितून चलता. सो लोक म्हणटा इतली वर्सां काँग्रेसीन सत्ता केली, दिल्ली ते गल्ली, पूण ऑफिस ना अजून तुमचे. इवन तुमचो स्वतःचो आदलो प्रेसिडेंट तेणी हे म्हटलं आज. सुभाष शिरोडकर विचारले आमी, तेकाय वायट दिसलें म्हणजे बीजेपी तुमचे ऑफिस ना. पळय कशें जालां, ज्या 60 वर्सां राज्य करून तुमचे ऑफिस ना ज्या मंत्र्याचो तुवें उल्लेख केलो, हांव चड कांय उलयना कित्याक तो सिनियर पॉलिटिशियन. म्हाका फक्त ताका एकूच याद करून दिवपाक जाय की तुवें ह्या गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष आशिल्लो. हें म्हाका दिसता ताणें तें स्टेटमेंट करच्या पयलीं याद करपाक जाय आशिल्लें. दुसरें, तूं काँग्रेसीच्या ऑफिसाची चिंता करूं नाका. तूं ते प्रवाचे खंय पावला ताची चिंता कर. तूं ते प्रवाचे ऑफिस खंय पावला ताची चिंता कर. आनी तुझे फडणवीस एक डेट दिता, तानावडे एक डेट दिता, मुख्यमंत्री एक डेट दिता. कितें म्हणून कोण म्हणटा 25, कोण म्हणटा 26, कोण म्हणटा 27. कदाचित फाल्यां अशें जावपाक शकता की बीजेपीच्या ऑफिस इनॉग्रेशना पयलीं काँग्रेसीचें ऑफिस ओपन जावपाक शकता. जे लोक पळय स्टेटमेंट करता न्ही, म्हाका दिसता ते तांचे पॉलिटिकल पार्टीचे ऑफिस. ताजी डेडलायन, ताजी प्रायोरिटी सामान्य मनशाचेर कांयच जिवनात फरक पडना. कोणे कितले इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले हे म्हाका दिसता सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर येतकीच भायर ओपन जाल्ले आसा. सो सांगलें मरे तुका, फाल्यां कदाचित अशें जावपाक शकता की तांणी पळय 3 डेडलायनी दिल्या न्ही, तांचे ऑफिस इनॉग्रेशन जावच्या पयलीं कळ्ळें तुकाय आमी आपयत आमचें इनॉग्रेशन. जावपाक शकता. नेवर नो. थँक्यू. थँक्यू.